आज एक महत्त्वाची बातमी आहे। लातूरमधील नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आता आणखी एक धक्कादायक अपडेट झी24 तासच्या हाती आलेला आहे। सीबीआयच्या तपासामध्ये नाव आलेल्या पीव्ही कुलकर्णींबाबत नवे दावे पुढे आलेले आहेत। मोठेगावकरच्या मुलासह काल चौकशी झालेल्या डॉक्टरांच्या मुलांसाठी स्पेशल क्लासेस घेतल्याची माहिती सीबीआय चौकशीत समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे। या स्पेशल क्लाससाठी तब्बल 5 लाख रुपये फी घेतल्याचंही समजतंय। दररोज प्रश्न सोडवून घेणं, रिव्हिजन घेणं आणि दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हे क्लासेस चालवले जात होते अशी देखील माहिती तपासात आता पुढे येते। दरम्यान या प्रकरणात आज पुन्हा एकदा संबंधित डॉक्टरांची चौकशी केली जाणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे। वैभव बालकुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, पीव्ही कुलकर्णींबाबत नवे दावे आता पुढे आलेले आहेत, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक अपडेट जे आहेत ते G24 तासच्या हाती लागलेले आहेत। सीबीआय तपासात नाव आलेल्या पीव्ही कुलकर्णी याबाबत नवे दावे पुढे आले। डॉक्टरांच्या मुलासह काही विद्यार्थ्यांसाठी आणि मोठेगावकर याच्या मुलासाठी खाजगी ठिकाणी स्पेशल क्लास घेतले जात असल्याची माहिती आता सीबीआयच्या चौकशीत समोर आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या स्पेशल क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्याकडनं 5 लाख रुपये फी घेतली जात असल्याची माहिती समोर आलेली आहे। दररोज प्रश्न सोडवून घेणे, रिव्हिजन घेणे आणि दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुलं जे आहेत, ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत त्या लोक त्यांना संपर्क करायचे आणि त्यांच्या माध्यमातून ते क्लास जो पीव्ही कुलकर्णी आहे ते चालवायचा अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे खळबळ उडालेली आहे। दरम्यान या प्रकरणात आज पुन्हा जो डॉक्टरांची चौकशी रात्री झाली होती त्याची परत एकदा चौकशी केली जाणार आहे। त्याचा मोबाईल जे आहे ते आता जप्त करण्यात आलेला आहे। सीबीआयने ते फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवला आहे। त्यासोबतच त्याच अनुषंगाने आता सकाळपासून सीबीआय तपासणीची व्याप्ती जी आणखीन वाढलेली आहे। खाजगी स्पेशल क्लास माहिती गोळा करते आणि ट्युशन एरियामध्ये अनेक भागात सीबीआय आता सध्या ठाण मांडून अनेक भागात जे आहे ते माहिती संकलन करणे आणि पडताळणी करणे हे सध्या कालपासून करत आहेत। निश्चितच त्यामुळे आता सीबीआयच्या या संपूर्ण चौकशीमधनं आणखी काय समोर येतं हे पाहायचं आहे। धन्यवाद वैभव या माहितीसाठी।